नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निवडणुकीच्या बाबतीत मग ती कोणतीही असो, सर्वाधिक वस्तुनिष्ठ आकलन भाजपचेच असते। हे कदाचित भाजप विरोधकांनाही मान्य असावे। प्रचारात आपण कितीही जोश निर्माण केला किंवा आत्मविश्वास कितीही दाखवला तरी जमिनीवरची वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव भाजपच्या नेत्यांना नक्कीच असते। आणि कदाचित म्हणूनच या निवडणुकीत एकीकडे 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपने पहिल्या 3-4 टप्प्यातील मतदानानंतर दुसरीकडे जुळवाजुळवीचे गणित मांडायला सुरुवात केल्याचे चित्र समोर येते। दक्षिणेकडील राज्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील राजकीय परिस्थिती भाजपसाठी अनुकूल असल्यामुळे दक्षिणेत भाजपचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु भाजपची ताकद असलेल्या हिंदी पट्ट्या मात्र भाजपला मोठे नुकसान सोसावे लागू शकते। याची जाणीव भाजप नेत्यांना झाली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शरद पवार उद्धव ठाकरे गट असो किंवा उत्तर प्रदेशातील मायावतींचा पक्ष असो, भाजपने आपली भाषा त्यांच्या संदर्भात बदलल्याचे दिसतंय। उत्तर प्रदेशच्या 80 जागा भाजपसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। इथे भाजप समोर अखिलेश यादव आणि काँग्रेसने बऱ्यापैकी आव्हान उभे केल्याचे दिसतंय। त्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपने मायावतींच्या बसपा विरोधात सौम्य धोरण स्वीकारल्याचे दिसतंय। भाजपसाठी काही पक्ष नेहमीच बी टीमची भूमिका साकारत असतात। उत्तर प्रदेशात ही भूमिका मायावतींनी स्वीकारल्याचे दिसतंय। गेल्या वेळी मायावतींच्या पक्षाला उत्तर प्रदेशात 10 जागा मिळाल्या होत्या। यावेळी ही संख्या त्यांना गाठता आली नाही, तरी आपले समर्थक मतदार काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाकडे वळणार नाहीत यासाठी त्या मेहनत घेत असल्याचे दिसतं। त्यामुळेच भाजपने देखील त्यांच्या विरोधात फारसे बोलणे टाळलेले आहे। मायावतींवर हल्ला न चढवण्यामागे त्यांच्या समर्थक दलित पोट जातींना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। हे भाजपचे राजकारण असले तरी स्वतः मायावतीने त्यांचा वारसदार म्हणून नियुक्त केलेल्या त्यांच्या पुतण्या आकाश आनंदला या निवडणुकीच्या काळात पदावरून तो अपरिपक्व असल्याचे सांगत दूर केले। ही बाब नजरअंदाज करून चालणार नाही। आकाश आनंदच्या आक्रमक भाषणामुळे मोठ्या प्रमाणात दलित तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत होते। कदाचित या फायर ब्रँड नेत्यामुळे बसपाला चांगले यश मिळण्याची शक्यताही होती, परंतु मायावतीने अचानक त्याला पदावरून आणि प्रचारातून सुद्धा दूर केले। यामागे मायावती आणि भाजपचे अंतर्गत राजकारण असल्याचा आरोप होतोय। त्यात तथ्य देखील असू शकतं, कारण शेवटी उत्तर प्रदेशवर भाजपची संपूर्ण मदार आहे। त्यामुळे तिथेही जुळवाजुळव भाजपने केली नसेल असे म्हणता येणार नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।